श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण मीन राशीच्या जातकांना संपूर्ण डिसेंबर महिना कसा जाणार आहे याबाबत माहिती घेणार आहोत. चला तर मग माहितीला सुरुवात करण्यापूर्वी सांगू इच्छिते, आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करावा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करावा. तुमची मीन रास आहे. गोचर पत्रिकेप्रमाणे ग्रहस्थिती काय लाभलेली आहे हे समजून घेऊयात. मीन राशीमध्ये राहू, मेष राशीमध्ये गुरु, कन्या राशीमध्ये केतू, तुळ राशीमध्ये शुक्र, वृश्चिक राशीमध्ये मंगळ आणि रवी, धनु राशीमध्ये बुध आणि कुंभ राशीमध्ये शनी. अशा प्रकारे गोचर स्थिती लाभली आहे. सर्वात प्रथम आपण व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता लग्नस्थानामध्ये राहुदेव आणि चंद्रदेव जेव्हा एकत्र येतात त्यावेळेस संभ्रमित अवस्था निर्माण करून देतात. अर्थात हा महिना तुम्हाला संभ्रम निर्माण करून देणारा, एखाद्या कामामध्ये दिरंगाई निर्माण करून देणारा, उशिरा प्रत्येक कामामध्ये यश संपादन करून देणारा आणि त्याचबरोबर एखाद्या महत्त्वपूर्ण कार्यामध्ये, नोकरी संदर्भातील कामामध्ये यश संपादन करून देणारा असा दुहेरी संगम प्राप्त करून देणारा हाच तो महिना ठरणार आहे. याबरोबर धनस्थिती तुमची या संपूर्ण महिन्याभरामध्ये पहिल्या पंधरवड्यामध्ये थोडीशी मध्यम स्थिती दर्शवते, मात्र दुसऱ्या पंधरवड्यामध्ये धनसंपदा स्थिर होण्यासाठी किंवा संचय होण्यासाठी शुभयोग आहेत. याबरोबरच तुम्हाला सध्या 7.5मधनं तुम्ही जात आहात, शनीच्या कृपा छत्रछायेखालनं जात आहात. त्यामुळे या मधनं जाताना 7.5मधनं जाताना मनस्थिती थोडीशी बिघडणं, सतत एखाद्या गोष्टीची काळजी चिंता वाटणं किंवा उपासनेमध्ये व्यत्यय येणं, अशा काही गोष्टींमुळे सुद्धा तुमचं व्यक्तिगत जीवन हे थोडंसं अस्थिर निर्माण होऊ शकतं. त्यामुळे काळजी घ्यायची आहे. याचबरोबर तृतीय स्थानाचा विचार केला असता, पराक्रम परिश्रम स्थानाचा विचार केला असता शुक्रदेव हे अष्टम स्थानात गेले आहेत. त्यामुळे अचानक एखादं काम मनोइच्छित पूर्ण होणं किंवा त्या कामासाठी गती प्राप्त होणं, ते काम करण्यासाठी इच्छा जागृत होणं, असे शुभ संकेतसुद्धा प्राप्त होऊ शकतात. याबरोबर पराक्रम आणि परिश्रम या दोन्ही दृष्टीने विचार केला असता हा महिना परिश्रमातनं कीर्तिप्रसिद्धी प्राप्त करून देणारा, कला क्षेत्रामध्ये गायन, वादन, नृत्य या क्षेत्रामध्ये तुम्ही कार्य करत असाल तर तुम्हाला नक्कीच कीर्तिप्रसिद्धी प्राप्त करून देणारा, अतिशय शुभ ग्रहमान प्राप्त करून देणारा ठरणार आहे. वाहन वास्तू सौख्याच्या दृष्टीने विचार केला असता माल वाहतूकसाठी किंवा पॅसेंजर वाहतूकसाठी एखादं वाहन खरेदी करायचं असेल, व्यापारासाठी वाहन खरेदी करायचं असेल तर नक्कीच शुभयोग आहेत. या महिन्यात तुम्ही खरेदी करू शकता. व्यवसायासाठी अतिशय उत्कृष्ट ग्रहमान तुम्हाला त्या वाहनामधनं व्यापार वृद्धिंगत होण्यासाठी लाभदायक ठरू शकेल. परंतु स्वतः वैयक्तिक वापरण्यासाठी एखादं वाहन खरेदी करत असाल तर या महिन्याच्या उत्तरार्धात अर्थात शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला वाहन खरेदी करू शकता. त्या वाहन तुम्हाला उत्तमरित्या लाभदायक ठरू शकेल. याबरोबरच वास्तुसौख्य मध्यम स्थिती दर्शवते. मातृसौख्याच्या दृष्टीने सुद्धा हा महिना मध्यम स्थिती दर्शवतो. याबरोबरच पंचम स्थानाकडे वळूयात. 5व्या घरावरनं आपण शिक्षण, संतती, प्रेम, प्रणय या दृष्टीने विचार करत असतो. या महिन्यात घाईने एखादा अभ्यासक्रम पूर्ण कसा होईल किंवा झटपट तो अभ्यास पूर्ण करून नवीन कामाला हात घालावा अशी इच्छा जागृत होणं, त्यासाठी प्रयत्न होणं, असे शुभग्रहमानसुद्धा तुम्हाला लाभत आहेत. शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी वर्गाला कला क्षेत्राची आवड निर्माण होणं, कलात्मक कोर्सेस करण्याची इच्छा जागृत होणं असे शुभयोग आहेत. उच्च शिक्षण घेणाऱ्या वर्गाला मात्र हा महिना संपूर्ण अभ्यासाच्या दृष्टीने अतिशय उत्तम आहे. स्पर्धात्मक परीक्षेसाठी सुद्धा यश संपादन करून देणारा अभ्यासक्रम तुमच्याकडनं पूर्ण होऊ शकतो. त्यामुळे काळजी नसावी. याबरोबरच शत्रुत्रास, मानसिक त्रास या कटकटी तुम्हाला या महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात जाणवू शकतील. त्यासाठी विशिष्ट उपासना मी तुम्हाला आता देत आहे. ती म्हणजे दररोज तुम्ही गणपती स्तोत्र वाचन करायचं आहे. कारण याच महिन्यामध्ये तुम्हाला मोठमोठी संकटं, आव्हानं पेलावी लागणार आहेत आणि त्यातनं तुम्हाला यश, कीर्ती, प्रसिद्धी प्राप्त करून घ्यावी लागणार आहे. त्यामुळे नक्कीच ही उपासना तुम्हाला करायची आहे. याबरोबरच शत्रुत्रास, मानसिक त्रास हा तुम्हाला पहिल्या पंधरवड्यामध्ये जाणवू शकतो. दुसऱ्या पंधरवड्यामध्ये हा त्रास कमी होईल. याबरोबरच रोगाच्या संदर्भात विचार केला असता या महिन्यामध्ये मणक्याचे विकार, पाठीचे विकार उद्भवू शकतात दुसऱ्या आठवड्यामध्ये.
त्यामुळे दुसऱ्या आणि चौथ्या आठवड्यामध्ये स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. तुम्ही वाहन चालवत असाल, टू व्हीलर जास्त चालवत असाल तर नक्की काळजी घ्या. यामुळे तुम्हाला पाठीच्या कण्याचे आजार उद्भवू शकतात, वाढवू शकतात असलेले आजार. त्यामुळे काळजी घ्यावी लागणार आहे. या दृष्टिकोनातून तुम्हाला उपासनासुद्धा मी या व्हिडिओच्या शेवटी सुचवणार आहे. ती उपासना नक्की तुमच्या आरोग्य वृद्धिंगत होण्यासाठी उपयुक्त ठरू शकेल. याबरोबरच सप्तम स्थानाकडे वळूया. 7व्या घरावरून आपण जोडीदाराचं सौख्य पाहतो. तर या महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या जोडीदाराचं सौख्य मध्यम स्थितीमध्ये लाभणार आहे. आठवड्याच्या उत्तरार्धात तुमच्या जोडीदारासोबत सुसंवाद घडून येणं, त्यांच्यासोबत पर्यटनाची संधी प्राप्त होणं, त्यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ आनंदाने व्यतीत करणं असे शुभ ग्रहमान प्राप्त होतील. परंतु पहिल्या 3 आठवड्यामध्ये तुमच्या दोघांमध्ये मतवैचारिकता निर्माण करून देणारी परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे काळजी घ्या. विचारांची देवाणघेवाण करताना नक्कीच वाणीवर नियंत्रण ठेवा. याबरोबरच प्रेम प्रणय या संदर्भात विचार केला असता हा महिना प्रेमासंदर्भात अतिशय उत्कृष्ट म्हणता येईल. पहिल्या 2 आठवड्यामध्ये तुम्हाला प्रेम व्यक्त करण्यासाठी शुभ म्हणता येईल. त्यामुळे या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये तुम्ही तुमचं प्रेम तुमच्या प्रियकर किंवा प्रेयसीसोबत व्यक्त करू शकता किंवा घरात कुटुंबातील इतर सदस्यांना सुद्धा या गोष्टीबद्दल माहिती देऊ शकता. याबरोबरच तुम्हाला भागीदारीचे व्यवसाय करायचे असतील तर या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये तुम्ही भागीदारीच्या व्यवसायामध्ये हात घालू शकता. त्या व्यवसाय वृद्धिंगत होण्यासाठी नक्कीच उपयुक्त असे ग्रहमान तुम्हाला प्राप्त होत आहे. याबरोबर अचानक लाभस्थिती तुमची या महिन्यामध्ये मध्यम स्थिती दर्शवते. सौंदर्य प्रसाधनासंदर्भातील व्यवसाय अचानक लाभ प्राप्त करून देतील. याबरोबरच पार्लर किंवा इतर काही शोभेच्या वस्तू संदर्भातील व्यवसाय असतील तर नक्कीच ते तेजीत आल्याशिवाय राहणार नाहीत असे शुभ ग्रहमान तुम्हाला प्राप्त होत आहे. शनीच्या 7.5च्या कालावधीमध्ये कोणतेही व्यापार केले तर ते पहिल्या 1, 2, 3 किंवा 4 महिन्यामध्ये मध्यम स्थिती दर्शवतात. परंतु तेथून पुढे ते व्यवसाय तेजीत येतात किंवा मागे जातात. असे शुभ अशुभ परिणाम प्राप्त करून देणारे शनी महाराजांचे कृपाछत्र तुमच्यावर आहे. त्यामुळे नक्कीच काळजी घ्या. नवीन व्यवसाय सुरू करत असाल तर शनी महात्म्य किंवा शनीची उपासना करणं तुम्हाला लाभदायक ठरू शकतं असे मी या माध्यमातून सांगू इच्छिते. याबरोबरच अचानक लाभप्राप्ती तुम्हाला या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून प्राप्त होऊ शकेल. याबरोबरच भाग्यस्थानाच्या दृष्टीने विचार केला असता, भाग्योदय होण्याच्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यामध्ये तुम्हाला कोणतेही काम करताना धाडस किंवा उत्सुकता, त्याबरोबरच त्या गोष्टीला पूर्ण करण्यासाठी लागणारी जिद्द ही प्राप्त होऊ शकेल आणि त्यामुळे नक्कीच तुम्हाला करिअरसाठी चांगली संधी उपलब्ध झालेली आहे किंवा संधी उपलब्ध होणार आहे. असे शुभ ग्रहमानसुद्धा मंगळ देवतेच्या कृपेने होणार आहे. कारण मंगळदेव हे भाग्यस्थानात आलेले आहेत. या महिन्याच्या पहिल्या 15 तुम्हाला नवीन नोकरी प्राप्त करून देणं किंवा नोकरीची संधी आलेली असेल तर ती संधी तुम्हाला नक्कीच योग्य ठरणं, तुम्ही त्या नोकरीचा स्वीकार केला तर नक्कीच त्या नोकरीमधनं उत्पन्नाचं चांगलं साधन उपलब्ध होणं असे शुभ ग्रहमान आहेत. त्यामुळे नक्कीच काळजी घ्या आणि प्रयत्न करायला सुरुवात करा. याबरोबरच बुध महाराज हे दशमस्थानात आले आहेत. त्यामुळे व्यापार तेजीत येतील. रबर प्लॅस्टिक संदर्भातील व्यवसाय असतील, उष्ण पदार्थासंदर्भातील व्यवसाय असतील, मादक पदार्थासंदर्भातील व्यवसाय असतील तर ते या महिन्यामध्ये अतिशय उत्तम तेजीमध्ये राहणार आहेत. पहिल्या, तिसऱ्या आणि शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला हे व्यवसाय वृद्धिंगत झालेले दिसतील. याबरोबरच लाभस्थानाच्या दृष्टीने विचार केला असता लाभेश शनी महाराज हे व्ययस्थानात गेले आहेत. त्यामुळे व्यापार उद्योगात आर्थिक नियोजन करण्यासाठी तुमचा पैसा खर्च होऊ शकतो. अर्थात हा पैसा शुभ कार्य सकारात्मक असा खर्च होणार आहे. त्यामुळे काळजी नसावी. याबरोबरच व्यसनासाठी सुद्धा तुमचा पैसा खर्च होऊ शकतो. त्यामुळे जी व्यक्ती व्यसनाधीन आहे, व्यसनाधीनतेकडे जात आहे तर यांना मी नक्कीच सांगू इच्छिते, सल्ला देऊ इच्छिते, तुम्ही तुमच्या व्यसनावर नियंत्रण ठेवा. कारण शनी महाराजांची 7.5 तुम्हाला आहे. कृपादृष्टी प्राप्त करून घ्यायची असेल तर व्यसनातनं बाहेर पडणं अतिशय आवश्यक ठरणार आहे. आता आपण उपासनेकडे वळूयात. शत्रूवर विजय प्राप्त व्हावा, आरोग्य उत्तम राहावं यासाठी हनुमान चालिसा किंवा मारुती स्तोत्र रोज एकदा वाचन करत चला आणि त्याचबरोबर आरोग्य वृद्धिंगत होण्यासाठी ह्रीं मृत्युंजयाय नमः हा जप रोज 27 वेळा करत चला.
याबरोबरच व्यापार वृद्धिंगत होण्यासाठी आणि आर्थिक नियोजन चांगलं राहण्यासाठी दत्त महाराजांची उपासना करायची आहे. त्याचा सुयोग्य असा कालावधी तुम्हाला आता लाभत आहे. दत्त जयंती समीप येत आहे, त्यामुळे या महिन्याच्या 1 तारखेपासून दत्त जयंती 26 तारखेला आहे. 26 तारखेपर्यंत रोज 108 वेळा किंवा 1008 वेळा दत्तनामाचा जप करा. तुमचा व्यापार वृद्धिंगत झाल्याशिवाय राहणार नाही आणि नवनवीन संधी तुम्हाला प्राप्त होईल करिअर संदर्भात. त्यामुळे नक्कीच ही उपासना तुम्ही करून पहा. तुम्हाला यश, लाभ, कीर्ती आणि प्रसिद्धी प्राप्त झाल्याशिवाय, दत्त महाराज कृपा केल्याशिवाय राहणार नाही. तर आज आपण मीन राशीच्या जातकांना संपूर्ण डिसेंबर महिना कसा राहणार आहे याबाबत माहिती घेतली. तर आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास विसरू नका. याचबरोबर तुमच्या जीवनात काही अडचणी असतील, समस्या असतील, त्यावरती उपाय तुम्हाला हवे असतील तर नक्कीच तुम्ही मला संपर्क साधू शकता. माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करत आहे. चला तर मग असाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन मी पुन्हा भेटणार आहे. तोपर्यंत नववर्षासाठी तुम्हाला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देते. या नववर्षामध्ये जानेवारी ते डिसेंबर महिन्यामध्ये कोणते शुभ गोष्टी, शुभ कार्य करायचे आहेत, कोणत्या गोष्टींमध्ये लाभ प्राप्त होणार आहे हेही समजून घ्यायचं असेल त्यासाठी सुद्धा तुम्ही मला संपर्क नक्कीच करू शकता. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.